हाय, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे, हे आपलं पहिलं लेक्चर आहे महाराष्ट्राच्या भूगोलवरचं. तर बघा, महाराष्ट्राचा भूगोलचा स्टडी करण्याअगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की भारतामध्ये एकूण किती 28 घटक राज्य, त्यापैकी महाराष्ट्र राज्य एक आपलं घटक राज्य आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्र राज्य ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर 1 मे 1960 रोजी. 1 मे 1960 रोजी काय झालं, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता तुम्ही म्हणाल 1 मे 1960 रोजी जर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तर त्या अगोदर काय होतं, तर त्या अगोदर बघा 1953. ठीक आहे, 1953 मध्ये भारत सरकारने काय केलं, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. ठीक आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केव्हा झाली, डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो तर केव्हा झाले, 1953 मध्ये. मग या आयोगाचं काम काय होतं, राज्यांच्या सीमांच्या पुनर्रचनेबाबत सल्ला देणं. ठीक आहे, मग या आयोगाने काय सांगितलं तर भाषावार राज्य निर्माण करायचे. ठीक आहे, भाषावार राज्य निर्माण करायचे. ठीक आहे, मग भाषावार राज्य निर्माण करण्यात आलं. ठीक आहे, त्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 मध्ये काय झालं बघा, 1 नोव्हेंबर 1956 मध्ये काय झालं, 1 नोव्हेंबर 1956 मध्ये महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे दोन्ही मिळून एक राज्य निर्माण करण्यात आलं. म्हणजे 2 भाषांचे मिळून एक राज्य निर्माण करण्यात आलं, म्हणून त्याला काय नाव देण्यात आलं, द्विभाषिक राज्य. ठीक आहे, द्विभाषिक राज्याची स्थापना केव्हा झाली, 1 नोव्हेंबर 1956 मध्ये द्विभाषिक राज्याची स्थापना झाली. त्या राज्याचं नाव काय ठेवण्यात आलं तर द्विभाषिक मुंबई. ठीक आहे, आता सर्वात पहिले काय झालं होतं, भाषावार राज्य निर्माण करण्याचे ठरलं होतं. ठीक आहे, मग आता यांनाही वाटायला लागलं की 2 भाषां मिळून एक राज्य, तर आपलंही वेगळं राज्य असलं पाहिजे. ठीक आहे, त्यांनाही वाटलं की आपलंही भाषावार राज्य असलं पाहिजे. मग त्यांनी मागणी केली, त्या मागणीने काय केलं, जोर धरला. तर त्या मागणीने जोर धरल्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य आणि गुजरात गुजरात राज्य हे वेगळे झाले. ठीक आहे, केव्हा झाले, 1 मे 1960 रोजी. आपण 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मग आता आपण काय करतो, 1 मेला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो, महाराष्ट्र दिन. आणि त्याचबरोबर आपण कामगार दिन म्हणूनही साजरा करतो. डेजमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, कारण आता महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. हे सर्वांनाच माहीत असतं, जवळपास सर्वांना. तुम्हाला हा व्हिडिओ बघण्या अगोदरही माहिती होतं, म्हणून तुम्हाला कन्फ्यूज होण्यासाठी तिथे कामगार दिनही असतो, कामगार दिन ऑप्शन हे असतं, म्हणून त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. लक्षात ठेवायचं, 1 मेला आपण कामगार दिन म्हणूनही साजरा करतो, महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतोच, त्याचबरोबर कामगार दिन म्हणूनही साजरा करतो. ठीक आहे, मग आता महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळेस बघा किती 26 जिल्हे होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. ठीक आहे, त्यानंतर आता किती सध्या 36 आहे आणि 6 प्रशासकीय विभाग आहे. तुम्ही म्हणाल पहिले 26 होते, आता 36 आहे, असं कसं काय. मग आता 26 जिल्हे होते, जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढत गेली, कामकाज वाढत गेलं, त्यामुळे त्यांना कामाचा लोड जास्त आला. त्यामुळे त्यांनी काय केलं, जिल्ह्यांचे विभाजन केले. जिल्ह्यांचे विभाजन झाले, त्यामुळे जिल्हे जास्त वाढले, त्यामुळे प्रशासकीय विभागाचेही विभाजन करण्यात आले. ठीक आहे, आता पहिले कोणते 26 जिल्हे होते आणि त्यानंतर कोणते 36 जिल्हे, कशा प्रकारे पुनर्रचना झाली, कोणत्या जिल्ह्याची पुनर्रचना झाली, कोणता जिल्हा नव्याने तयार झाला, म्हणजेच कोणता जिल्हा नव्याने तयार झाला, त्याची डेट, हे सर्व आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. त्याचबरोबर आपण अक्षांश, रेखांश आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मॅपचाही स्टडी करणार आहोत. ठीक आहे, आता हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, ह्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता.